रक्त कसं बनतं हे समजण्यासाठी आपण चहाचं उदाहरण घेऊ. चहा जी आहे आपल्याला ती लिक्विड मध्ये दिसते, परंतु तिच्यामध्ये काही हार्ड कंटेन आहेत आणि काही लिक्विड पार्ट आहे. जसं दूध आणि पाणी हा लिक्विड भाग झाला, त्याच्यामध्ये असणारे साखर, पत्ती, अद्रक हे हार्ड कंटेन झाले आणि हे मिळून चहा बनली. सेम रक्ताचं पण आहे, त्याचा एक लिक्विड पार्ट असतो प्लाझ्मा, तो असतो 55% आणि त्याचे हार्ड कंटेंट जसे की आरबीसी, डब्ल्यूबीसी, प्लेटलेट्स ज्याला म्हणतात ब्लड सेल्स जे असतात 45%, हे मिळून हे रक्त तयार होतं. रक्त कसं बनतं हे समजण्यासाठी आपण चहाचं उदाहरण घेऊ. चहा जी आहे आपल्याला ती लिक्विड मध्ये दिसते, परंतु तिच्यामध्ये काही हार्ड कंटेन आहेत आणि काही लिक्विड पार्ट आहे. जसं दूध आणि पाणी हा लिक्विड भाग झाला, त्याच्यामध्ये असणारे साखर, पत्ती, अद्रक हे हार्ड कंटेन झाले आणि हे मिळून चहा बनली. सेम रक्ताचं पण आहे, त्याचा एक लिक्विड पार्ट असतो प्लाझ्मा, तो असतो 55% आणि त्याचे हार्ड कंटेंट जसे की आरबीसी, डब्ल्यूबीसी, प्लेटलेट्स ज्याला म्हणतात ब्लड सेल्स जे असतात 45%, हे मिळून हे रक्त तयार होतं.